Hello friends, welcome to EngageTech ऑनलाइन इंग्लिश. फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शल आणि विल यांचं फंक्शन म्हणजे कार्य बघितलं. आज आता आपण शलचा पास्ट टेन्स शुड याचं वाक्यामध्ये नेमकं काय काम असतं, काय कार्य असतं, काय फंक्शन असतं ते बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शुड हा शलचा पास्ट टेन्स आहे. शुड हे शलचं भूतकाळी रूप आहे आणि त्याचा वापर इंग्रजीमध्ये सल्ला देण्यासाठी म्हणजे ॲडवाइससाठी, शिफारस करण्यासाठी, त्याचबरोबर जबाबदारी किंवा कर्तव्य दाखवण्यासाठी, त्याचबरोबर संभाव्यता, अपेक्षा व्यक्त करण्यासाठी आणि कंडिशनल क्लॉजमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. तर बघूया आता शूडचा वापर या सगळ्या गोष्टींसाठी कसा केला जातो. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं की शूडचा वापर हा सल्ला देण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, यू शुड ईट मोर व्हेजिटेबल्स. तू अधिकाधिक पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे. म्हणजे या ठिकाणी शूडचा वापर करून बोलणारी व्यक्ती ऐकणाऱ्याला सल्ला देते. ॲज अ स्टुडंट यू शुड अटेंड ऑल द लेक्चर्स रेग्युलरली. विद्यार्थी म्हणून तुम्ही सगळे लेक्चर्स नियमितपणे केले पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी बोलणारी व्यक्ती विद्यार्थ्यांना सल्ला देते शूडचा वापर करून. तर अशा पद्धतीने शूडचा वापर सल्ला देण्यासाठी सुद्धा केला जातो. त्याचबरोबर शूडचा वापर रिकमेंडेशन म्हणजे शिफारस करण्यासाठी सुद्धा केला जातो. फॉर एक्झाम्पल, वी शुड लिव्ह अर्ली टू अवॉइड ट्रॅफिक. म्हणजे बोलणारी व्यक्ती या ठिकाणी शिफारस करते आहे आपल्या भविष्यातली कृतीची की आपण आता असं केलं पाहिजे. अशा प्रकारची शिफारस आपल्या मित्रांजवळ करते. यू शुड लिव्ह अर्ली टू अवॉइड ट्रॅफिक. In this way, should is used for recommendation also. या व्यतिरिक्त शूडचा वापर जबाबदारी दर्शवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट आपल्यासाठी बंधनकारक आहे, ऑब्लिगेशन म्हणजे ऑब्लिगेशन किंवा ड्युटीसाठी सुद्धा शूडचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, यू शुड अपोलोजाइज फॉर युअर मिस्टेक. तुम्ही केलेल्या चुकीमुळे माफी मागितली पाहिजे. या ठिकाणी बोलणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला त्याची जबाबदारीची जाणीव करून देते किंवा चूक केल्यानंतर माफी मागणे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे या गोष्टीची जाणीव करून देते. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी या वाक्यामध्ये म्हणजे यू शुड अपोलोजाइज फॉर युअर मिस्टेक या वाक्यामध्ये ऑब्लिगेशन किंवा ड्युटी दर्शविण्यासाठी शूडचा वापर केलेला आहे. पुढचं उदाहरण बघूया. यू शुड कंप्लीट द स्टुडंट्स शुड कंप्लीट देअर असाइनमेंट्स ऑन टाइम. विद्यार्थ्यांनी त्यांचे असाइनमेंट वेळेवर पूर्ण केले पाहिजे. म्हणजे या वाक्यावरून विद्यार्थ्यांचे जे कर्तव्य आहे, जे ड्युटी आहे, जी जबाबदारी आहे किंवा विद्यार्थ्यांसाठी जी गोष्ट बंधनकारक आहे ते दर्शवण्यासाठी शूडचा वापर केलेला आहे. द स्टुडंट्स शुड कंप्लीट देअर असाइनमेंट्स ऑन टाइम. या वाक्यामधून आपल्याला काय दिसून येतं तर ऑब्लिगेशन, ड्युटी ऑफ द स्टुडंट्स, दॅट इज इट इज ऑब्लिगेटरी फॉर देम, इट इज मॅन्डेटरी फॉर देम, इट इज कंपल्सरी फॉर देम टू कंप्लीट देअर असाइनमेंट्स ऑन टाइम. इट इज देअर ड्युटी to complete their assignments on time. In this way, should is used for obligation and duty here in this sentence. मित्रांनो, शूडचा पुढचा वापर बघूया. शूडचा वापर प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा केला जातो. फॉर एक्झाम्पल, ही शुड बी हिअर बाय नाऊ. म्हणजे तो आतापर्यंत इथं असला पाहिजे, म्हणजे आतापर्यंत इथं आला पाहिजे किंवा इथं असला पाहिजे. म्हणजे तो इथं असण्याची संभाव्यता
शूडचा वापर करून बोलणारी व्यक्ती या ठिकाणी सांगते प्रोबॅबिलिटी म्हणजे he should be here by now. This sentence shows probability of his being here, and in this way should is used to show probability here in this sentence. शूडचा वापर एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा व्यक्त करण्यासाठी सुद्धा केला जातो. फॉर एक्झाम्पल, द पॅकेज शुड अराइव्ह टुमॉरो. उद्या पॅकेज आलं पाहिजे म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीला अपेक्षा आहे की उद्याला पॅकेज येईल. इन दिस वे शुड इज ऑल्सो यूज्ड टू शो एक्सपेक्टेशन इन द सेंटेन्सेस लाईक द पॅकेज शुड अराइव्ह टुमॉरो, ही शुड बी हियर इन द नेक्स्ट मंथ. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तो कदाचित इथं असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बोलणारी व्यक्ती एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा व्यक्त करते शूडचा वापर करून. या व्यतिरिक्त मित्रांनो शूडचा वापर कंडिशनल क्लॉज मध्ये सुद्धा केला जातो. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, जिथे एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर आधारलेली असते. ज्या वाक्यांमध्ये बहुतांशी इफ वगैरेचा आपण वापर करतो त्याला कंडिशनल क्लॉज म्हणतात. मग अशा प्रकारच्या कंडिशनल क्लॉज मध्ये सुद्धा शूडचा वापर करता येतो. फॉर एक्झाम्पल, यू शुड सी हर, सॉरी, इफ यू शुड सी हर प्लीज गिव्ह हर माय रिगार्ड्स. जर का तू तिला भेटू शकला तर तिला माझे अभिवादन दे. इफ यू शुड सी हर प्लीज गिव्ह हर माय रिगार्ड्स. इफ इट शुड रेन वी विल स्टे इनडोअर्स. जर का पाऊस पडत असला तर आपण आताच थांबलेलं बरं किंवा आपण आताच थांबू. अशा पद्धतीने इफ यू शुड सी हर प्लीज गिव्ह हर माय रिगार्ड्स आणि इफ इट शुड रेन वी विल स्टे इनडोअर्स या दोन वाक्यांमधून कंडिशनल क्लॉजेस हे दोघं वाक्य आहेत आणि त्यांच्यामध्ये शूडचा सुद्धा वापर या ठिकाणी केलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो शूडचा वापर सल्ला देण्यासाठी इंग्लिशमध्ये म्हणजे ॲडवाइस देण्यासाठी केला जातो. एखादी रिकमेंडेशन म्हणजे शिफारससाठी सुद्धा केला जातो. ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी केला जातो. ड्युटीसाठी केला जातो. प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता दाखवण्यासाठी केला जातो. एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा व्यक्त करण्यासाठी केला जातो. आणि कंडिशनल क्लॉजेस मध्ये सुद्धा शूडचा वापर केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण शूडचा वापर नेमकं बोलताना कोणत्या प्रकारच्या वाक्यामध्ये केला जावा याचं डिस्कशन या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मला इंग्लिशमधून पण एक्सप्लेन करू द्या की जेणेकरून तुम्हाला लिसनिंगची पण प्रॅक्टिस मिळेल. तर फ्रेंड्स, हिअर इन दिस व्हिडिओ वी शॅल डिस्कस uses of should. First you must think or you must remember that should is a past tense of shall and it is used for various purposes in English sentences. The first and foremost use of should in English sentences is to give advice. For example, you should eat more vegetables. Here in this sentence, the speaker gives advice to the next person, to the listener. You should eat more vegetables. You should eat more and more fruits. You should study regularly. You should read regularly. These are the sentences showing advice in which should is used as a modal verb. Should is also used for recommendation. For example, we should leave early to avoid traffic. That is, the speaker is recommending that they should leave so as to traffic and they should leave early, and in this way should is used for recommendation also in such kind of sentences. Friends, should is also used to show duty in English sentences. For example, students should complete their assignments on time. This is the sentence which shows duty of the students, responsibility of the students. It shows obligation also. The students should complete their assignments on time. This sentence shows obligation, that it is obligatory for the students, it is compulsory for the students to complete their assignments on time. Yes,
You should apologize for your mistake. If you make mistake, then you should say sorry. That is, you should apologize. That is, it is your duty that you should apologize after you make mistake. And in this way, my dear friends, here in these sentences, should is used to show obligation and duty as well. Friends, should is also used for probability. That is, if you want to show the probability of something, at that time you can use should in the sentence. For example, he should be here by now. Here the speaker expresses probability of the person about whom he is speaking, the probability of his being there. There are clouds in the sky, it should rain. There are clouds in the sky, it should rain. It should rain, it shows probability. The speaker expresses probability that there could be rain because there are clouds in the sky. In this way, in this sentence, should is used to show probability. Should is also used to express or to show expectations. For example, the package should arrive tomorrow. In this sentence, the speaker has expectation that the package may come tomorrow. The package will come tomorrow. Yes. As a student, you should attend all the lectures regularly. The speaker has expectation from the students that they should attend the lectures regularly. And here in this way, here in this sentence, my dear friends, should is used to show expectation, to express expectation. Friends, should is also used in conditional clause. In a conditional clause, one action depends upon another action. For example, if you should see her, please give her my regards. Here, this is the conditional clause in which if is used and should is also used there. The next sentence is, if it should rain, we will stay indoors. Here, this is the sentence in which should is used in the conditional clause to show probability. In this way, my dear friends, should is used for various purposes in English sentences. You should remember that should is modal verb. It is a past form of shall and it is used for giving advice, for recommendation. It is also used for obligation and duty. It is also used to show probability or to express expectations. It is also used in conditional clauses. These are the general functions of should, my dear friends. If you want to speak fluent English, if you want to become effective speaker of English, then you must know functions of these modal verbs. Thank you.